टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प जे आहेत ते आता ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत। मी आता आहे कोल्हापूर शहराजवळील कळंबा तलाव परिसरामधले आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। गेल्या 4 ते 5 दिवसापासून ज्या पद्धतीचा पाऊस जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पडतोय ते पाहता आता हा कळंबा तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्याच्या सांडव्यावरून अशा पद्धतीने पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कोल्हापूर शहराच्या बऱ्याच भागांना या सगळ्या कळंबा तलावाचं पाणी, त्याचबरोबर कळंबा गावातील लोकांना देखील याच कळंबा तलावाच्या पाण्याचा पुरवठा आहे तो होत असतो आणि हाच तलाव आता पूर्ण क्षमतेने भरल्याचं देखील पाहायला मिळतंय। एरवी जर आपण बघितलं तर पावसाळ्यामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा कळंबा तलाव आहे तो ओव्हरफ्लो होताना आपल्याला दिसतो। मात्र यावर्षी पाऊस लवकर सुरू झालेला आहे आणि पावसाचा जोर देखील वाढलेला आहे आणि त्यामुळेच यावर्षी जून महिन्यातच हा कळंबा तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे अशाच पद्धतीची स्थिती जिल्ह्यातील अनेक लघु आणि मध्यम प्रकल्पांची आपल्याला पाहायला मिळते। अनेक लघु मध्यम प्रकल्प आता ओसंडून वाहत आहेत आणि त्यामुळे त्याचा देखील मोठ्या प्रमाणावर पाणी जिल्ह्यातील नद्यांमध्ये यायला सुरुवात झाली आणि परिणामी जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते। पंचगंगा नदी देखील आता इशारा पातळीकडे वाटचाल करते आणि त्यामुळे एकूणच बघतो आपण की यावर्षी लवकर पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प जे आहेत ते यावर्षी लवकरच भरायला सुरुवात झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। पुढे जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।